नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. ग्राहकांची फसवणूक होऊ नये आणि त्यांना योग्य विमा पॉलिसी खरेदी करता यावी म्हणून IRDAने मागच्या काही वर्षात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत. आता IRDAने फ्री लुक पिरियडमध्ये वाढ केली आहे. ग्राहकाने पॉलिसी घेतल्यावर त्याला नियम आणि अटी मंजूर नसतील किंवा आपली फसवणूक झाली असं त्याला वाटलं तर तो पॉलिसी कॅन्सल करून रिफंड मिळू शकतो. सध्या हा फ्री लुक पिरियड 15 दिवसांचा आहे, जो IRDAने आता 30 दिवसांपर्यंत वाढवलाय. तसेच प्रत्येक पॉलिसीमध्ये आता नॉमिनीची नोंद करणं अनिवार्य करण्यात आलंय. आता पेटीएमच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी. 29 फेब्रुवारी नंतर पेटीएम वॉलेटमध्ये ग्राहकांना आता पैसे जमा करता येणार नाहीयेत. मात्र याचा पेटीएमच्या फास्टॅग वापरणाऱ्यांना सर्वाधिक फटका बसणार आहे. भारतात सध्या फास्टॅगचे सर्वाधिक ग्राहक पेटीएम पेमेंट्स बँकेकडे आहेत. मात्र 29 फेब्रुवारी नंतर पेटीएम पेमेंट्स बँकेच्या खात्यात पैसे टाकता येणार नाहीत असं सांगण्यात आलंय. त्यामुळे ग्राहकांना नवीन फास्टॅग घ्यावा लागेल. मात्र इतर बँकांबरोबर पेटीएमचा फास्टॅग लिंक केला तर त्याचा तुम्हाला वापर करता येईल अशी माहिती कंपनीने दिली आहे. आता IT कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. कोविडची भीती आता पूर्णपणे संपली आहे. त्यामुळे अनेक IT कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम बंद करायला सुरुवात केली आहे. आता देशातली तिसरी सर्वात मोठी कंपनी असणाऱ्या HCL टेकने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून कमीत कमी 3 दिवस ऑफिसमध्ये येण्याचे आदेश दिलेत. हा नियम 19 फेब्रुवारीपासून लागू होईल. याआधी TCS, विप्रो आणि इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपन्यांनी पूर्ण वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी नाकारली आहे. येणाऱ्या काळात या कंपन्या वर्क फ्रॉम होम पूर्णपणे बंद करण्याचीही शक्यता आहे. आता शेअर मार्केट संदर्भातली बातमी. मागच्या 6 महिन्यात लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूकदार मालामाल झालेत. मात्र शेअर मार्केट ओव्हरव्हॅल्यूड झाल्यामुळे या तेजीला आता ब्रेक लागलाय. मागचे सलग 2 महिने निफ्टीने 21,000 ते 22,000च्या रेंजमध्ये कन्सॉलिडेशन केलंय. पुढच्या 3 महिन्यात लोकसभा निवडणुकांचा निकाल लागेल, त्याकडे मार्केटचं लक्ष असेल. निफ्टीसाठी आता 22,100चा महत्त्वाचा रेझिस्टन्स असून ही लेवल पार झाली तर लार्ज कॅप शेअर्समध्ये पुन्हा तेजी चालू होऊ शकते. आता राजकीय पक्षांची चिंता वाढवणारी बातमी. 2018 मध्ये इलेक्टोरल बॉन्ड्सला मान्यता देण्यात आली होती. इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करून राजकीय पक्षांना निधी दिला तर पैसे देणाऱ्याचं नाव गुपित ठेवता येत होतं. मात्र यामुळे नागरिकांना राईट टू इन्फॉर्मेशनचा अधिकार मिळत नसल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. त्यामुळे सुप्रीम कोर्टने इलेक्टोरल बॉन्ड ही योजना असंविधानिक असल्याचा निकाल गुरुवारी दिलाय. राजकीय पक्षांकडे पैसा कुठून येतो हे जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांचा असल्याचं सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निकालात म्हटलंय. राजकीय पक्षांच्या फंडबाबत नागरिकांना माहिती मिळाली तर त्यांना मताचा अधिकार वापरणं योग्य होऊ शकतं. तसेच इलेक्टोरल बॉन्ड संदर्भात निर्णय देताना सर्व न्यायाधीशांचं यावर एकमत झालं. तुम्ही जर सोन्यात गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रिझर्व्ह बँकेने सॉव्हरीन गोल्ड बॉन्डची या आर्थिक वर्षातली 4थी सिरीज लॉन्च केली आहे. 16 फेब्रुवारी म्हणजे शुक्रवारपर्यंत गुंतवणूकदार गोल्ड बॉन्डसाठी अर्ज करू शकतील. या सिरीजसाठी 6,263 रुपये प्रति ग्रॅम हा रेट निश्चित करण्यात आलाय. ऑनलाईन अर्ज करणाऱ्यांसाठी प्रति ग्रॅम 50 रुपयाचा डिस्काउंट देखील मिळणार आहे. सोन्याच्या रेटमध्ये होणाऱ्या वाढीच्या फायद्यासोबतच गोल्ड बॉन्डवर गुंतवणूकदारांना अतिरिक्त 2.5% व्याज देखील मिळतं. त्यामुळे गोल्ड बॉन्डच्या मागच्या 3 सिरीजला गुंतवणूकदारांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. या आर्थिक वर्षातली ही शेवटची सिरीज असल्याने या सिरीजला देखील गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी शक्यता आहे.